सेवन स्टँडर्ड मध्ये आपण पाहतोय चॅप्टर नंबर 6 इंडायसेस. त्याच्यामध्ये आपला प्रॅक्टिस सेट 26 झाला. आता या प्रॅक्टिस सेट 26 मध्ये आपण इंडेक्स फॉर्म घेतला आणि त्या इंडेक्स फॉर्मचं या ठिकाणी काय केलं, बेस, इंडेक्स, मल्टिप्लिकेशन, त्याची व्हॅल्यू कशी काढायची ते आपण काय केलं या ठिकाणी त्या प्रॅक्टिस सेट 26 मध्ये पाहिलं. आता 27 घ्यायचं आपल्याला. त्या 27 मध्ये बघा लक्ष द्या की इफ a is a rational number and m and n are positive integers, रूल्स म्हणून थोडक्यामध्ये ते रूल्स आपल्याला काय करायचे या ठिकाणी पाहिजे. मल्टिप्लिकेशन ऑफ इंडायसेस विथ सेम बेस, सेम बेस असलेले इंडायसेस त्यांचं काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचंय. त्याची प्रॉपर्टी किंवा त्याचा रूल्स लिहून घ्यायला पाहिजे. इफ रॅशनल नंबर if a is rational number, a is rational number and m and n are positive integers, then a raised to m, then a raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n. हे महत्वाचं बघायला आहे. रूल्स ऑफ इंडायसिस म्हणून आपण हे काय रूल्स म्हणजे फर्स्ट रूल, फर्स्ट लॉ, नियम, रूल काय, a raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n. इंडेक्स फॉर्म आहे, पण या इंडेक्स फॉर्म मध्ये बेस इक्वल आहे. लक्षात द्या, महत्वाचं हे आहे. त्या इंडेक्स फॉर्म मध्ये त्यांचा बेस हा इक्वल आहे, बरोबर. आणि त्या इंडेक्स फॉर्मचं जर मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर बेसला बेस द्यायचा, फक्त ॲडिशन ऑफ इंडायसेस. इंडायसेसचं काय करायचं आपल्याला ॲडिशन करायचं. म्हणजे थोडक्यामध्ये आपण जर पाहिलं 6 raised to 4 into 6 raised to 3 जर असं घेतलं आपल्याला दिला इंडेक्स फॉर्म, सोपं एकदम, तर काय होईल या ठिकाणी 6 raised to 4 plus 3 m plus n म्हणजे 4 plus 3 is equal to 6 raised to किती 7. या पद्धतीमध्ये काय करायचं आपल्याला एक्झाम्पल करायचे. प्रॅक्टिस सेट आपण पाहू, याच्यावर आधारित बघा. लक्षात आलं नियम कोणता, इफ a is rational number, रॅशनल नंबर आहे म्हणजे तुम्हाला फ्रॅक्शन सुद्धा चालतो. लक्षात घ्या, या ठिकाणी फ्रॅक्शन सुद्धा चालतो, निगेटिव्ह नंबर सुद्धा चालतो. फक्त m and n हे जे इंडायसेस आहेत ते कशा असले पाहिजे, पॉझिटिव्ह नंबर असले, बरोबर. पॉझिटिव्ह इंटिजर, बरोबर. आता घ्या, आता काय म्हणलंय प्रॅक्टिस सेट 27. प्रॅक्टिस सेट 27 आणि या प्रॅक्टिस सेट 27 मध्ये फर्स्ट वाला 7 raised to 4 into 7 raised to 2 इथे घेऊन टाकतो. त्यांचा बेस इक्वल आहे. लक्षात घ्या, बेस इक्वल आहे म्हणून इन ॲडिशन ऑफ इंडायसेस इज इक्वल टू 7 raised to किती झालं 6, म्हणजे त्या ठिकाणी 7 raised to 4 into 7 raised to 2 इज इक्वल टू 7 raised to काय 6. एकदम सोपे गणित बघा. या ठिकाणी सेकंड नंबर काय म्हणतात, -11 raised to 5 into -11 raised to 2, -11 raised to 2 काय होईल, ॲडिशन ऑफ इंडायसेस 5 plus 2 is equal to -11 raised to इथे किती झालं 5 plus 2 7, म्हणजे त्याला ब्रॅकेट मध्ये घेतला आपण 11 raised to 5 into -11 raised to 2 is equal to -11 raised to काय आलं 7. त्यानंतर थर्ड नंबर बरं, थर्ड नंबर काय 6/7 raised to 6/7 म्हणजे तुम्हाला रॅशनल नंबर मध्ये त्याच्यावर निगेटिव्ह सुद्धा चालतो, आपला फ्रॅक्शन सुद्धा चालतो. काय 6/7 raised to 3 into 6/7 raised to
3 दोन्हीचा बेस इक्वल आहे. मग बेस इक्वल आहे म्हणल्यानंतर ॲडिशन ऑफ इंडायसेस काय इंडायसेस 3 + 3 इज इक्वल टू 6 6/7 रेज टू काय 6 म्हणजेच काय बघा लक्षात 6/7 into 6/7 is equal to 6/7 raised to काय होईल बघा 6/7 raised to काय आलं 6 बरोबर. आता त्यानंतर 4 नंबर काय दिलं बघा 4 नंबर मध्ये -3/2 -3/2 ब्रॅकेट रेज टू इथे 5 आणि 3 दिले -3/2 ब्रॅकेट रेज टू 3 5 आणि -3/2 ब्रॅकेट रेज टू किती. आता दोन्हीचा इंडेक्स बेस आहे जो इक्वल आहे इथं सुद्धा. पहिले काय आपल्याला 7 दिलं -11 या ठिकाणी 6/6/7 -3/2 -3/2 हे सगळे बेस इक्वल आहेत आणि त्यांच्यामध्ये काय ठिकाणी त्या इंडेक्स फॉर्म मध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन दिलंय. ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन दिलंय इंडेक्स फॉर्म मध्ये बेस इक्वल असेल त्यावेळेस आपण त्या इंडायसेसची काय करायची ॲडिशन म्हणजेच काय नाही बघा -3/2 ब्रॅकेट रेज टू 5 + 3 इज इक्वल टू -3/2 ब्रॅकेट रेज टू किती झालं 8 म्हणून इथे लिहून टाका -3/2 ब्रॅकेट रेज टू 5 -3/2 ब्रॅकेट रेज टू 3 इज इक्वल टू -3/2 ब्रॅकेट रेज टू किती झालं 8 5 + 3 किती झाले 8. या पद्धतीमध्ये इथं 4 नंबर आता राहिले किती आता 6 5 आणि काय 6 पाहून घ्या. त्यानंतर 5 नंबर काय बघा लक्ष द्या a raised to 16 into a raised to 7 a raised to 16 into a raised to 7 is equal to a raised to 16 plus 7 is equal to 23. सोपं आहे की नाही एकदम. a raised to त्यांचा बेस इक्वल आहे. इथं बेस कोणता आहे a इंडेक्स कोणते त्याचे 16 आणि 7 बरोबर आहे. म्हणून a raised to 16 into a raised to 7 is equal to a raised to 23 आणि 6 नंबर बघा 6 नंबर काय दिला आपल्याला p/5 raised to 3 p/5 raised to 3 into p/5 raised to किती झाले 7 बरोबर. मग आता काय इथं सुद्धा बेस इक्वल आहे p/5 म्हणजे 3 + 7 इंडेक्सचं काय ॲडिशन आणि 3 + 7 म्हणजे किती झाले 10 p/5 रेज टू काय 10 आणि मग आता याला ब्रॅकेट मध्ये p/5 रेज टू 3 into p/5 रेज टू 7 p/5 रेज टू 10. लक्षात या पद्धतीमध्ये इथं तुमचं प्रॅक्टिस सेट 27 सगळे आपल्याला काय करायचे या पद्धतीमध्ये आपल्याला नियम्स काय करायचे पाहायचे आहे. पहिला नियम लक्षात आला आपल्याला काय केले त्या इंडेक्स फॉर्मचं मल्टिप्लिकेशन आहे आणि या इंडेक्स फॉर्मचं मल्टिप्लिकेशन करत असताना त्या इंडेक्समध्ये असलेला जो बेस आहे तो बेस कसा इक्वल आहे आणि बेस इक्वल असताना आपल्याला काय करायचं मग त्या इंडेक्सची ॲडिशन करायची बरोबर. आता त्यानंतर बघा आता पुढचा नियम घ्या आता डिव्हिजन ऑफ इंडायसेस विथ सेम बेस बरोबर. डिव्हिजन ऑफ इंडायसेस विथ सेम बेस. आता हे काय मल्टिप्लिकेशन होतं ऑफ इंडायसेस विथ सेम काय बेस बरोबर. आता हे काय आपल्याला पाहायचंय डिव्हिजन पाहायचं लक्षात. मग आता रूल लिहून घ्या इफ a इज नॉन झिरो रॅशनल नंबर A is non-zero rational number. A is non-zero rational number. M and N are positive. M and N are positive number. Sorry, positive integers आणि म्हणजे त्याच्यामध्ये झिरो सुद्धा बरोबर पॉझिटिव्ह इंटिजर्स and m
इज ग्रेटर दॅन एन, एम हे कसं असलं पाहिजे, ग्रेटर दॅन एन, देन a raised to m divided by a raised to n is equal to a raised to m minus n, किंवा आपण त्याला असं सुद्धा म्हणतो a raised to m divided by a raised to n is equal to a raised to m minus n. म्हणजे जो आपण इंडेक्स फॉर्म घेतला त्या इंडेक्स फॉर्म मध्ये बेस इक्वल आहे, त्यांच्यामध्ये आपल्याला डिव्हिजन करायचं, पण जो पहिला इंडेक्स आहे आपला m, तो इंडेक्स कसा आहे, मोठा असला पाहिजे. मोठा असेल तर आपल्याला याचं काय करता येते, a raised to m minus n या पद्धतीमध्ये काय करतात आपल्याला या ठिकाणी घेता येतं, की डिव्हिजन मध्ये a raised to हा सेकंड रूल म्हणून आपण काय झाला, सेकंड पहिला काय झाला आपला a raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n. आता सेकंड बनता a raised to m divided by a raised to n is equal to a raised to m minus n. कलेक्शन हा सेकंड रूल झाला आपला या पद्धतीमध्ये. आता काय करायचं, त्याच्यावर आधारित काय करायचं आपल्याला या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल दिले तुम्हाला. प्रॅक्टिस सेट किती 28, बरं प्रॅक्टिस सेट कोणतं दिलं आपल्याला 28. त्याचे काय करायचं या ठिकाणी एक्झाम्पल. त्याच्यात अजून काय दिलं आपल्याला बघा, लक्ष द्या, m इज पॉझिटिव्ह इंटिजर, m इज निगेटिव्ह इंटिजर, लगेच आपल्याला काय अजून रूल्स याच्यामध्ये दिले, आणि नंतर प्रॅक्टिस सेट 28 दिला बघा. कोणते कोणते रूल्स बघा, लक्ष द्या. वी गेट द रूल दॅट इफ, आता सेकंड रूल, थर्ड रूल नाव, इफ a is not equal to 0, a is not equal to 0, b is not equal to 0, b is not equal to 0, and m is positive integer, m is positive integer, m is positive integer, then काय म्हणताय, a upon b raised to minus m is equal to b upon a raised to काय a आणि b हे जे रॅशनल नंबर दिले तुम्हाला आपल्याला, a आणि b हे दोन्ही काय आहेत, झिरो नाही बरोबर. मग पॉझिटिव्ह इंटिजर आहे, त्यावेळेस त्यांचा जर इंडेक्स हा निगेटिव्ह मध्ये जर असेल तर त्याला पॉझिटिव्ह मध्ये जर करायचं असेल तर यांचा काय करायचं, मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स घ्यायचं. यांचा काय करायचं, त्याला म्हणतो आपण मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. म्हणजे a अपॉन b च्या ऐवजी काय करायचं आपण b अपॉन a करायचं. म्हणजे थोडक्यामध्ये मला एक्झाम्पल म्हणून आपण पाहू, a अपॉन 7 ब्रॅकेट रेज टू काय -8 जर असेल तर आपल्याला त्याला कन्व्हर्शन पॉझिटिव्ह मध्ये करायचं, तर आपलं काय होईल 7 अपॉन 5 ब्रॅकेट रेज टू. त्याला लक्षात, म्हणजे हा आपला फोर्थ रूल झाला, बरोबर. कोणता फोर्थ रूल झाला. जर इंडेक्स हा निगेटिव्ह मध्ये जर असेल तर त्याला पॉझिटिव्ह मध्ये जर करण्यासाठी b अपॉन a त्याचा काय करायचं, आपल्याला मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स घ्यायचा आहे. त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स घेऊन आपल्याला काय करता येतं, त्याचं पॉझिटिव्ह मध्ये रूपांतर करता येतं. आता त्यानंतर बघा लक्षात द्या, इफ a is a rational number, a is not equal to 0, m and n are positive integer, then a raised to m divided by a raised to n is equal to a raised to m minus काय n या पद्धतीने. आता असे आपल्याला काय करायचं, त्या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 28 दिला आहे, तो प्रॅक्टिस सेट 28, प्रॅक्टिस सेट 28 सोपं बघा. जसं आपण हे घेतलं प्रॅक्टिस सेट 28, प्रॅक्टिस सेट 28. सिम्प्लिफाय क्वेश्चन 1. सिम्प्लिफाय काय बघा लक्षात द्या, सिम्प्लिफाय मध्ये काय सांगितले, a raised to 6 divided by a raised to 4 is equal to a raised to 6 divided by a raised to 4 is equal to. आता बघा काय करायचं आपल्याला, जर या पद्धतीने दिला असेल तर काय a raised to 6 minus 4 is equal to a raised to काय झालं 2. म्हणून इथे काय आलं बघा लक्ष द्या, a raised to 6 divided by a raised to 4 is equal to a raised to काय झालं 2.
बरोबर आहे ना. 6 मायनस 4 किती झाले 2. आता सेकंड नंबर जो आपण महत्वाचं बघा काय करायचं सेकंड नंबर मध्ये m रेज टू 5 डिवाइडेड बाय m रेज टू किती झाले 8. m रेज टू 5 डिवाइडेड बाय m रेज टू काय 8. आता हे 5 इथं काय आहे माहिती का लक्षात घ्या. 5 हे काय आहे स्मॉलर आहे आणि 8 हे काय ग्रेटर. बरे म्हणून काय करणार तुम्हाला 5 मायनस काय करायचं आहे काय 8 घ्यायचं. 5 मायनस 8 म्हणजेच m रेज टू काय झालं मायनस 3. m रेज टू काय मायनस 3 या पद्धतीमध्ये काय करायचं त्याला m रेज टू मायनस 3 हे असंच काय करू ऍड केले आपण उत्तर राहून m रेज टू 5 डिवाइडेड बाय m रेज टू 8 इज इक्वल टू m रेज टू काय मायनस 3. आता त्यानंतर अशाच पद्धतीमध्ये बघा लक्ष द्या पुढचं आपल्याला घेता येईल कोणतं की m रेज टू ज्याचा मोठा किंवा लहान आपल्याला काय केलं या ठिकाणी इंडेक्स दिलाय आणि तो इंडेक्स दिला असताना काय करायचंय की त्यांचा जो इंडेक्स आहे तो इंडेक्स काय लहान किंवा मोठा तो पाहायचा आणि त्यानुसार त्यांचं काय करायचं सबट्रॅक्शन करायचं. आता थर्ड नंबर p रेज टू 3 डिवाइडेड बाय p रेज टू 30 म्हणजे काय 3 मायनस 39 बरोबर आहे डिवायडेशन म्हणा त्यांच्यामध्ये आपण इंडेक्स मध्ये सबट्रॅक्शन घेतलंय मग p रेज टू काय झालं मायनस 10 म्हणजे झालं बघा लक्षात घ्या p रेज टू 3 डिवाइडेड बाय p रेज टू 30 इज इक्वल टू p रेज टू काय मायनस 10 त्याच्यात कसं. त्यानंतर x रेज टू 10 डिवाइडेड बाय x रेज टू 10 इज इक्वल टू x रेज टू 10 मायनस 10 म्हणजे x रेज टू काय झालं 0. x रेज टू काय झालं 0 आणि x रेज टू 0 म्हणजे 10 मायनस 10 x रेज टू काय झालं 0. आता x रेज टू 0 आपण त्यात लोक काढू मग काय अडचण आहे याच्यामध्ये बघा x रेज टू काय 0 आणि तरच काय म्हणलं आपण या ठिकाणी 1 असं म्हणतो बघा लागते हा रूल आपण नंतर पुढे पाहणार आहे. मग x रेज टू 10 डिवाइडेड बाय x रेज टू 10 इज इक्वल टू 1 बरोबर. तोच नंबर राहिला कारण x रेज टू 10 ला आपण x रेज टू 10 ने डिवाइड करू म्हणजे त्याच नंबरने काय करू डिवाइड करू म्हणजे डिवायडेशन 1 यायला पाहिजे नाही आपलं बरोबर. म्हणजे x रेज टू 10 डिवाइडेड बाय x रेज टू 10 म्हणजे त्याच नंबरने डिवाइड करत त्याचा आन्सर तो 1च यायला पाहिजे बरोबर नाही. मग आन्सर 1 कसं येतं ते x रेज टू 0 होते x रेज टू 0 म्हणजेच काय झालं 1. हा रूल्स दिला म्हणजे इंडेक्स जर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू काय आपल्याला 1 आहे ते आपल्याला काय करायचं पुढे नंतर लक्षात. आता त्यानंतर सेकंड क्वेश्चन आपण याच्यामधला घेऊ फाइंड द व्हॅल्यू. त्यांची काय करायची आपल्याला व्हॅल्यू पाहायची काय व्हॅल्यू होते ते आपण काय करू या ठिकाणी सेकंड नंबर फाइंड द व्हॅल्यू. जसं आपण 27 मध्ये व्हॅल्यू पाहिली त्यानुसार काय करायचं या ठिकाणी त्यांची आपल्याला व्हॅल्यू पाहिजे फाइंड द व्हॅल्यू. एक नंबर आपण काय म्हणणार मायनस 7 रेज टू 12 डिवाइडेड बाय मायनस 7 रेज टू 12 मायनस 7 रेज टू 12 डिवाइडेड बाय मायनस 7 रेज टू 12 म्हणजेच काय झालं बघा मायनस 7 रेज टू 12 मायनस 12 म्हणजेच मायनस 7 रेज टू इज 0 म्हणल्यानंतर आपण आता जशी व्हॅल्यू पाहिली त्यानुसार त्याची व्हॅल्यू किती होईल या ठिकाणी 1. आता त्यानंतर सेकंड नंबर 7 रेज टू 5 डिवाइडेड बाय 7 रेज टू 3 बरोबर. डिवायडेशन मध्ये इंडेक्सचं काय सबट्रॅक्शन म्हणजे 7 रेज टू 5 मायनस 3 आणि 5 मायनस 3 म्हणजे आपल्याला माहिती 7 रेज टू 2 म्हणजेच किती मिळाला 49 कारण 7 into 7 त्याला वाटलं किती लिहून काढू 7 into 7 इज इक्वल टू किती 49 त्याची व्हॅल्यू द्या बरोबर. आता त्यानंतर 4/5 थर्ड नंबर 4/5 ब्रॅकेट रेज टू 3 डिवाइडेड बाय 4/5 ब्रॅकेट रेज टू 2 म्हणजे डिवायडेशन आहे. डिवायडेशन मध्ये त्यांचं काय होईल सबट्रॅक्शन आणि सबट्रॅक्शन किती येतं 1 आणि इंडेक्स 1 आहे म्हणजे नंबर काय झाला ट्रूथ झाला त्याची व्हॅल्यू किती झाली 4/5 बरोबर. कोणत्याही नंबरचा इंडेक्स हा 1 असतो जर दिला नसेल तर त्यानंतर
4:7 divided by 4:5. 4 number 5. 4:7 divided by 4:5. परत इथं डिव्हिजन आहे. डिव्हिजन म्हणल्यानंतर इंडेक्सचं काय करायचं सबट्रॅक्शन म्हणजे 4:7 minus 5. मग 4:2 किती झालं 2 येईल आणि 4:2 means 4 into 4. 4 into 4 म्हणजे काय झालं 16. पुरे 4 into 4 म्हणजे काय झालं 16. या पद्धतीमध्ये आज आपण रूल्स पाहिले पण ते a raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n. A raised to m divided by a raised to n is equal to a raised to m minus n आणि त्यानंतर a upon b bracket raised to minus m is equal to b upon a bracket raised to काय m म्हणजे निगेटिव्हचं काय केलं आपण पॉझिटिव्ह मध्ये आणि या रूल्सवर आधारित आपण काय केले या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 27 आणि 28 घेतलं. असेच आपल्याला काय करायचे बाकीचे रूल्स घ्यायचे ते पाहायचे आणि त्याच्यावर आधारित आपल्याला काय करायचे एक्झाम्पल सोडवायचे आणि त्यानुसार आपण काय करणार पुढचा नंबर पुढचा जो आहे 29 आणि 30 हा जो आहे पुढील लेक्चरमध्ये घेऊ.